नमस्कार, आईची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज ओल्या खोबऱ्याची वडी करणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य हे मी मिक्सरमधनं ओलं खोबरं क्रश करून घेतलंय। मिक्सरमधनं ओलं खोबरं क्रश करून घेतलंय। ते 2 वाटी आहे। ह्या मापाच्या साहाय्याने मी 2 वाटी खोबऱ्याचा किस करून घेतलाय। आणि ही साखर 2 वाटी खोबऱ्याचा किस आहे आणि 1 वाटी साखर आहे। ह्याच्या मापानेच मी हे दोन्ही वस्तू करून घेतल्यात। तर चला आता आपण एका कढईमध्ये तूप घालायचं, 1 चमची तूप घालायचं आणि त्यानंतर आपण करायला सुरुवात करूया। कढई आता गॅसवर कढई ठेवली, ते गरम झाल्यानंतर त्याच्यात 1 चमची तूप घालायचं आणि त्याच्यामध्ये जो खोबऱ्याचा चुरा करून ठेवलाय तो सगळा घालून तुपावर भाजून घेऊया। जर असं लाल होस्तोवर भाजून घ्यायचा, 2 मिनिटं भाजून घेऊया। झालं तर 1 छोटी वाटी दूध घालायचं, मिक्स करून घ्यायचं। 5 मिनिटं फिरवून घ्यायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं। तर अशा प्रकारे लाल कलर आला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 2 वाटी खोबऱ्याचा किस, त्याच्यावर 1 वाटी साखर घालून घ्यायची आणि सगळी मिक्स करून घ्यायची। आणि कमी गॅस ठेवायचा, स्लोवरच मिक्स करायचं, नाहीतर कडक होतंय। तेवढं करून मग फिरवायचं। आता हे साखर पूर्ण मिक्स झाले याच्यामध्ये। आता 5 मिनिटं फिरवत राहायचं, जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत फिरवत राहायचं। 5 मिनिटं फिरवून घ्या। आता 5 मिनिटं फिरवून झालंय। आता 1-2 मिनिटं त्याला झाकण झाकून ठेवू। आता एका ताटावर तूप आहे ना पसरवून घ्यायचं, तूप लावून घ्यायचं, म्हणजे आपण वडी जर ह्याच्यात करू तर खाली चिकटणार नाही। ते पूर्णच आपण स्प्रेड करून घेऊया। आता इथं आपलं सारण तयार आहे। गॅस बंद करून टाकायचा आणि हे ताटात ओतून घ्यायचं। आता हे स्प्रेड करून घ्यायचं। आता 1-2 मिनिटं सुकवून द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण मधनं कापून घ्यायचं। अशा प्रकारे पसरून घ्यायचं, सगळीकडे समान आलं पाहिजे। अशा प्रकारे कापून घेऊया, मध्ये कट लावायचे। पण छोटे कट करायचे असेल तर छोटे करा, मोठे करू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कट मारा। तर अशा प्रकारे आपली खोबऱ्याची वडी तयार होते। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।